नमस्कार. सिकंदर शेख विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील संबंध महाराष्ट्राचा आणि देशाचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती मागच्या आठवड्यामध्ये हळियाळ कर्नाटक या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेखनं पैलवान पृथ्वीराज पाटील वरती विजय मिळवला आणि आपण अजूनही नंबर 1 लाच आहोत हे पैलवान सिकंदर शेखनं दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर आता संबंध महाराष्ट्राचा आणि देशाचं लक्ष लागून राहिले ते 26 जानेवारी 2026च्या कुस्ती मैदानकडं. कोणतं कुस्ती मैदान आहे याच्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी महाराष्ट्राचा लाडका कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर धायगुडे आणि हंगेश्वर धायगुडे या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि कुस्तीबद्दलच्या इतर अपडेट या चॅनलवरती आपल्याला अशाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. तरी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर आपण कुस्ती स्पर्धेच्या माहितीकडे वळूयात. तर 26 तारखेला म्हणजे येत्या सोमवारी 26 जानेवारी 2026 रोजी समस्त ग्रामस्थ सुतारवाडी यांच्या वतीनं वाडेश्वर केसरी कुस्ती स्पर्धा सुतारवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि त्या कुस्ती स्पर्धेमध्ये भारतातले आणि महाराष्ट्रातले 2 टॉपचे पैलवान मैदानी कुस्तीच्या निमित्तानं एकमेकांसमोर भिडणार आहेत. त्याच्यामध्ये पैलवान सिकंदर शेख ज्यानं उत्तर भारत त्याचप्रमाणे महाराष्ट्र, दक्षिण भारत गाजवला, तो सिकंदर शेख पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके समवेत लढणार आहे. तसं पाहिलं तर दादा शेळके आणि सिकंदर शेख ही कुस्ती मागच्या महिन्यामध्ये कर्नाटक राज्यात झाली होती आणि जवळजवळ अर्ध्या तासानंतर ती कुस्ती बराबरीमध्ये सुटलेली आहे. परंतु पुणेकरांनी आणि मुळशीकरांनी यंदा ठरवलं की त्या कुस्तीचा निकाल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पुण्याच्या मातीमध्ये नक्की लागणार आणि त्याच्यासाठी ती कुस्ती तब्बल 7 लाख रुपये इनामावरती होणार आहे. तर या कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांची एक उत्सुकता वाढलेली आहे की महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा पैलवान कोण. गेली अनेक वर्ष, मागची 5-7 वर्ष सिकंदर शेखनं महाराष्ट्र, उत्तर भारत, मध्य भारत त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये आपल्या कुस्ती कौशल्यानं कुस्ती शौकीनांच्या मनावरती खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवलेलं आहे, गाजवत आहे. आणि त्याच तोलामोलाचा पैलवान दादा शेळके जो गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला, त्याच्यानंतर त्यानं संबंध उत्तर भारत गाजवला आणि कोणत्याही पैलवानाला आसमान दाखवण्याची क्षमता ठेवणारा दादा शेळके. दोन्ही पैलवान कष्टकरी कुटुंबातले आहेत, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली पोरं आहेत. दोन्ही महाराष्ट्राचे आहेत, दोन्ही सोलापूर जिल्ह्यातले आहेत. तर ही कुस्ती कशी होईल तर त्याच्याबद्दलच आपण थोडक्यात माहिती घेऊया. सिकंदर शेख हा पैलवान जो आहे तो आक्रमकतेने लढणारा आहे. कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला तो जास्त वेळ देत नाही. एकदा कब्जा मजबूत केला की एकचा डाव त्याचा हुकमी आश्रय आहे आणि त्याच्यावरती तो प्रतिस्पर्ध्याला आसमान दाखवतो, ही त्याची खासियत राहिलेली आहे. तर दादा शेळके हाही त्याच पद्धतीने लढणारा, एकदा कब्जा घेतला की प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यामध्ये माहिर असणारा दादा शेळके हे एकसारख्या रणनीतीने लढणारे 2 पैलवान समोरासमोर टाकणारे, ती फार मोठी जमेची बाजू आहे. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी नंतर स्पर्धात्मक कुस्तीपासून तसा दूर आहे, तर मैदानी कुस्तीमध्ये त्यानं भरपूर जसा जम बसवलेला आहे. भारताचा नंबर 1चा पैलवान आजच्या घडीला सिकंदर शेख ठरलेला आहे. तर दादा शेळके स्पर्धेची कुस्ती आणि मैदानी कुस्ती या दोन्हीमध्ये समतोल साधताना दिसून येतोय. मागच्याच महिन्यामध्ये सिनियर नॅशनलला गुजरात या ठिकाणी त्यानं महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिलं. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तो स्पर्धात्मक कुस्तीमध्ये सुद्धा उतरतोय, खेळतोय आणि जिंकतोय. त्याचबरोबर मैदानी कुस्तीमध्ये सुद्धा त्यानं फार चांगलं तंत्र अवगत केलेलं आहे. प्रतिस्पर्ध्याची कमी ओळखणं, त्याच्यावरती हल्ला करणं, कब्जा मिळवणं आणि चितपट करणं ही दादाची वैशिष्ट्य आहे. तर भारतातली आणि महाराष्ट्रातली ही टॉपची लढत सोमवारी सुतारवाडीला होणार आहे. तरी तुम्हाला या कुस्तीबद्दल काय वाटतं? याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जे कुस्ती शौकीन आहेत, ज्यांना या कुस्तीबद्दलची उत्सुकता आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सोमवारी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ही कुस्ती पाहायला यायला विसरू नका. सुतारवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे फार चांगलं नियोजन आहे. त्याचप्रमाणे सुतारवाडीकरांनी
वाडेश्वर केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतलेली आहे आणि फार चांगली बक्षिसं 35 किलो पासून तर खुल्या गटापर्यंत चांगल्या प्रकारची बक्षिसं, रोख रकमेच्या बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना दिली जात आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघ आणि सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी पाहायला विसरू नका. 26 जानेवारीला सोमवारी सुतारवाडी तालुका मुळशी या ठिकाणी ही कुस्ती होणार आहे. ही कुस्ती स्पर्धा होणार आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी ही कुस्ती आपल्या डोळ्यांमध्ये साठवा, इतिहासाचे साक्षीदार व्हा, एवढंच सांगेल आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.